हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त खिचिया पापड बनवले तांदळाचे. तर बघू शकता. तर तळून नाही तर आपण आहे ना गॅसवरती भाजू शकतो असे पापड बनवलेले आहेत. अगदी प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात मस्त असे पापड तयार करता येतील. तर काय केलं माहिती का, इथं मी 3 दिवसासाठी तांदूळ आहे ना पाण्यात भिजत घातले होते. त्याच्यानंतर वाळून गिरणीतून दळून आणले आणि 1 वाटीचं प्रमाण मी इथं घेतलेले. 1 वाटीसाठी ना तर आता मी इथं 1.5 वाटी पाणी टाकून घेतलं. 1.5 ते 2 वाटी पाणी टाकून घेतलं. त्याच्यानंतर पापड खार घेतला, तो अर्धा टीस्पून घेतला. जिरं अर्धा टीस्पून घेतलं. ओवा थोड्या कमीच घेतल्या. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतले. तीळ 1 चमचा घेतलं आणि पाणीची उकळ आल्यानंतर आहे ना अशा पद्धतीने टाकून घेतलं आणि लाटण्याच्या साह्याने घेरून घेतलं. तर साहित्य सर्व जे आहे मेजरमेंट पाण्याचं सुद्धा मी ते व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. इथं मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि 10 ते 15 मिनटं मी वाफवून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं. तर छान असं तयार झालेलं आहे. अजिबात हाताला चिटकलेलं नाही आहे. तर मी इथं तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. फक्त थोडेसे हातांना चटके लागू नये म्हणून मी थोडंसं घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता हातालाच खूप जास्त चटके लागत होते. म्हटलं आता आपण आहे ना पिशवीत घालून घेऊया. तर अशा पद्धतीने मी छान व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हे पीठ मळून घेतलं. आता आपण त्यातली 1 लाटी घेतली आणि मशीनच्या साह्याने तुम्हाला पहिलं दाबून दाखवते. अशा पद्धतीने बघू शकता खूप छान होतात. मस्त असा आपला पापड अर्धा मिनटात तयार झालेला आहे, बघू शकतात. आता मी दुसरा जो आहे ना आपली जे पीठ तयार झालं ते छान असं लुसलुशीत तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा करून दाखवला आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट हे पापडला अजिबात वेळ लागत नाही. 1 किलो पापड लाटायला आपल्याला सर्व प्रोसेस वगैरे करायला फक्त 1 तास लागतो. आता मी तुम्हाला आहे ना ताटलीच्या साह्याने सुद्धा करू शकतो. बऱ्याच जणांना लाटता येत नाही, बऱ्याच जणांकडे मशीन राहत नाही, त्यांनी ना अशा पद्धतीने पापड करा. खूप मस्त होतात, खूप चविष्ट होतात आणि त्यात ते आपल्याला गॅसवर भाजता येतात, की प्रत्येक वेळेला आपण तळूनच खाऊ शकतो असं काही नाही आहे. तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकतात. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता आपले इथं पापड तयार झालेत, तरी बऱ्यापैकी 60 एक पापड तयार झाले एका वाटीमध्ये. आता माझे वाळून तयार झालेले आहेत, तर तुम्हाला वाळलेले दाखवते. मस्त असे छान पापड तयार झालेले आहेत, बघू शकता. तर आता आपण भाजून घेऊया. तुम्ही तळू शकतात, असं काही नाही, तुमच्या याच्यानुसार. मला भाजून दाखवायचे होते म्हणून मी भाजून दाखवले. तर भाजूनसुद्धा मस्त असे पांढरे शुभ्र होतात, तर अतिशय छान होतात. तर बघू शकता खूप मस्त असे पापड तयार होतात आणि पटपट आपण अशा पद्धतीने सांचे हातात पकडून घ्यायची आणि पटपट आलटपलट करून भाजून घ्यायचे. तर बघू शकतात आणि कडे थोडेसे जळतातच. अशा पद्धतीने बघू शकता. मी दुसरासुद्धा तुम्हाला भाजून दाखवते. तर तोसुद्धा खूप छान तयार झालेला आहे. तर बघू शकतात अतिशय मस्त असा पापड तयार झालेला आहे आणि मी गॅसवरच भाजून दाखवले. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या